मी शिवसेना माजी तालुका प्रमुख कागल दिलीप पाटील शिवसेनेकडून या ठिकाणी गोकुळच्या संदर्भात चर्चा करीत असताना मी जय महाराष्ट्र दूध संस्थेचा चेअरमनसुद्धा आहे. गोकुळच्या या घडामोडीमध्ये एकदा प्रशासक आला, त्याला पुन्हा 90 दिवसाची मुदत देऊन निवडणुका जाहीर केल्या. या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं या राजकीय प्रवृत्तीविरोधात मोठी चपराक दिलेली आहे. गेल्या 20-30 वर्षाच्या काळात प्रशासकाची कारकीर्द कधीही गोकुळनं पाहिलेली नव्हती, पण दुर्दैवाने यावेळी गोकुळला प्रशासकीय कारकीर्द पाहायची पाळी आलेली आहे आणि हे आणण्यासाठी या ठिकाणी प्रामुख्यानं भाजप हा पक्ष जबाबदार आहे. या ठिकाणी तसं गोकुळच्या इतिहासात जर बघितलं तर 1990-95च्या पुढे त्याच्या अगोदर पूर्वी प्राथमिक संस्थांची गावोगाव मक्तेदारी होती. 1 ते 2 संस्था, तिसरी संस्था काढता येत नव्हती आणि हिची संकलनाच्या अटीसुद्धा जाचक होत्या. परंतु 95 साली ज्यावेळी शिवसेना भाजपचं सरकार आलं त्यावेळी मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्री नारायण राणे यांनी एक क्रांतिकारक निर्णय घेतला की प्राथमिक संस्थांची मक्तेदारी मोडण्यासाठी गावामध्ये तिसरी संस्था आणि ते सुद्धा अट शिथिलसह, तिसऱ्या संस्थेची अट शिथिल आणि 50 लिटरच्या अट शिथिलसह अनेक संस्था दिल्या गेल्या. जवळजवळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 650 दूध संस्था शिवसेनेच्या वतीने त्यावेळी दिल्या होत्या. अगदी कुठल्याही प्रकारचा खर्च न करता आम्ही त्यावेळी दूध संस्था काढली होती. परंतु दुर्दैवाने कालच्या वेळी आम्हालासुद्धा सुनावणीला बोलावण्यात आलं. तर या ठिकाणी राजकीय दृष्टिकोनातून सुनावण्या घेऊन वेगवेगळी त्या ठिकाणी याचिका दाखल करून ही निवडणूक लांबवण्याचा चुकीचा प्रयत्न केला गेला. परंतु आणि त्याच कारणामुळं प्रशासक येणं हे कुणीही श्रेय घेण्याचं कारण नाही. तर 1-2 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनानं एक निर्णय घेतलेला होता की अवर्ग संस्थांचं जर मुदत संपलेली असेल तर त्यांना प्रशासक लागूच होतो. त्याप्रमाणे तो प्रशासक आला. परंतु विद्यमान संचालकानं दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून एक याचिका दाखल करून आदेश घेतला की 30 दिवसाच्या आत निवडणूक झाली पाहिजे आणि ही निवडणूक बघता हा निर्णय बघता निवडणूक लांबवण्याचा प्रयत्न करून संस्थांच्यावर आणि शेतकऱ्यांच्यावर अन्याय करू पाहणाऱ्या प्रवृत्तींना एक ती चपराक दिली असल्याचे दिसते. या ठिकाणी पूर्वी एक पद्धत असायची